ताई चल काय टॉप आहे काय 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 घातलंय हम अंदर कुछ और है और बाहर कुछ और है. अजूनही आपण आपल्या एरियात होतो आणि इथे तुला माणसं ओळखतात हे काय आहे हे ताई. अगं दीपू काही काय आणि प्लीज तुम्हाला आता ड्रेस बद्दल ज्ञान नको दिवस. काय अगं दीपू किती सावरतीयस मला तू आणि तू अशी का घाबरतीयस. तुला काय वाटलं मी परत पळून गेले. दीपू मी एकदा दोनदा नाही तर तीनदा पळून गेले होते पण आता मला पळायची काहीच गरज नाहीये. आज तू मला स्वतः कार्तिकला भेटायला घेऊन जातीये यापेक्षा माझ्यासाठी आनंदाची गोष्टच नाही काही होऊ शकत. दीपू मी निस्वार्थी प्रेम केलं आता मला कशाचीच आणि कुणाचीच भीती नाही. निस्वार्थी काही मुळात निस्वार्थी म्हणजे स्वार्थ नसणं. तू प्रेम केलंस तू लग्न केलंस यात फक्त स्वार्थ होता तुझा आणि कार्तिकचा. तू निस्वार्थी प्रेम केलं असतंस ना तर आज तू आईबाबांचा विचार केला असतास त्यांच्या संस्कारांचा विचार केला असता या समाजात त्यांची काय प्रतिष्ठा आहे ना याचा विचार केला असता. तू तसं नाही केलंस आणि मुळातच तू आता हे जे काही वागतेस ना बिंदास वगैरे त्यात पण तुझा स्वार्थ आहे. कारण तुला आता ना कोणाची भीती उरली आहे ना कोणाची कदर राहील. तुम्ही निस्वार्थी प्रेम वगैरे हे मला नको सांगूस. रिक्षा या मुली किती लेट करतात यार. एक्सक्यूज मी. सॉरी तुम्हाला नाही माझ्या मैत्रिणी येत आहेत प्लीज. हाय के डिड यू फॉरगेट मी के. ए तुम्हाला जंगल ट्रेकला घेऊन जाणार होता ना. ए चल ना प्लीज चल ना. मी तुझी खूप वाट बघितली. तू माझा कॉलही उचलायचा नाहीस का रे. आयशा राईट. आयशा आत्ता मला वेळ नाहीये आपण नंतर कधीतरी भेटूया. हा एक एकदा वेळ काढून तर बघ मग बघ परत परत वेळ काढशील. ए तू थोडा बारीक झालायस का के. बारीक काहीही बोलते. झालो असेल कदाचित काम खूप आहे ना त्यामुळे कदाचित बारीक झालो असेल. ए आपण इथे का थांबलोय चल ना बसूया. माझ्यासाठी मस्त लॅटे ऑर्डर कर. ए चल ना. आयशा आयशा ऐक ना आता मला वेळ नाही. आपण नंतर भेटूया ना कधीतरी. ए ते काय नाही आज मला कॉफी हवीच ही तुझ्याकडून. सर कडक चहा. रिकवरी लिस्ट कुठे. फोटो में ऐसी बात ये दबा के चली आए खुल जाएगी जो बात है धुलाई हो धुलाई. रिकवरी लिस्ट. मॅडम सगळं व्यवस्थित होईल. घ्या गरमागरम चहा प्या. इतकं सोपं आहे का सगळं व्यवस्थित होणं. मॅडम असं टेन्शन घेऊन पण प्रॉब्लेम सुटणार आहे का. आणि मॅडम मी आहे ना तुम्ही कशाला टेन्शन घेताय. आपण काहीतरी मार्ग काढूया.
घ्या गरम चहा प्या, म्हणजे डोकं थंड होईल. मुळात कार्तिक आणि ताईने लग्न का केलंय हाच मोठा प्रश्न आहे. त्यांना असं वाटतंय ते प्रेमात आहेत, पण ते प्रेम वगैरे नसून ना फक्त थिल्लर पण आहे. ताईच्या डोळ्यावर प्रेमाचा झापड आहे आणि कार्तिक त्याचा पुरेपूर फायदा घेतोय. ऍक्च्युली तुम्हाला कसं सांगू कळत नाहीये, पण मी आज कार्तिकला दुसऱ्याच मुलीच्या मिठीत पाहिलं. मग काय झालं? मी माझ्या हक्कासाठी भांडणारच. आणि मग त्यामुळे कुणाला काही वाटेल याचा मला काहीही फरक पडत नाही. आपलं दीपूचं कार सगळ्यात जास्त कमाई. हो ना, दीपू अगदी मिळेल ते काम करायचे आणि मिळेल ते पैसे घेऊन समाधानी व्हायचे. काय आठवतं ना? झालं बाबांचं दीपू पुराण सुरू. दीपू लवकर निघा, मला जाम पकतंय हे दीपू पुराण. आम्ही निघतो, नाही तर उशीर होईल आम्हाला. काय ग दीपू, नाही कष्ट करून खरी कमाई तू बँकेत मिळवतेस ते आता माहिती आहे, पण ताईला सुद्धा तू नोकरीला लावतेस की काय तिचं? हो बाबा प्लीज हा, मी नोकरी बिक्री काही करणार नाही. हा, मी मस्त एका बिझनेसमॅनशी लग्न करणार. ताई, अमितराव डॉक्टर आहेत आणि हे काय ग बिझनेसचं नवीन खूळ तुझ्या डोक्यात? त्यांना होकार द्यायचा आहे ना? म्हणजे तेच, मला फक्त असं म्हणायचं होतं की मी हे दीपू सारखं मिडल क्लास छाप नोकरी बिक्री काही करणार नाही बरं का. मी लग्नानंतर मस्त बिझनेस करणार. तू कर, बिझनेस कर, भरपूर मोठी हो, पण आता ही 2 कार्ड घ्या तुम्ही दोघींनी आणि स्वकष्टाची कमाई करूनच खरी या. चला घ्या. नाही का? हे बघ. आम्ही निघतो. या. अरे सॉरी जॉन, खूप उशीर झाला का रे? वाट बघावी लागली. मी तुझी आयुष्यभर वाट बघीन अगं. खरंच? तुझी गळ्याची शपथ. तुला माहितीये मला ना काल झोपच नाही लागली, तुझा विचार करत होते. किती गोड आहे. तुला आवडतो ना बदामाचा शिरा? मी तुझ्यासाठी घेऊन आलीये, खास माझ्या हाताने बनवून. कसला भारी वास येतो यार. हा ना. तर रस्त्यावर खाणार आहेस का कार्तिक? तर डोकं वापर ना. जाऊ दे, आपण नंतर खाऊ. तर निघूया आता आपण. दादा निघूया. चल. इंद्राचं काय चाललंय ना तेच कळत नाही. सत्तूला विचारते.
तू चल ना यार, मला सरांच्या घरी सोड ना प्लीज. अजिबात नाही मुक्त. पण का? मुक्ती आज मी रजा घेतली कारण माझ्या पोटाने बंड पुकारलाय. केव्हाही उठाव होऊ शकतो. मी नाही रिस्क घेणार. ते काय मला माहित नाही. तू चल म्हणजे चल. मुक्ते कसा येऊ? बाईक तर इंद्रा घेऊन गेलाय. मग काय झालं? तुझ्या स्कूटरने सोड. आज रिस्क घेऊ नकोस. पोट खूप खराब आहे. प्लीज पाया पडतो तुझ्या. ए तू चल ना यार, किती आळस करतोयस. हे बघ, जर सर घरी नसतील ना तर मी 2 गणित सोडवते आणि कल्टी मारते आणि तुझ्याबरोबर परत घरी येते. तू खालीच थांब. तसंही सर घरात नसले ना मला जाम बोर होतं यार. त्यांची ती छोटी मुलगी आहे ना, दीपिका मनोहर देशपांडे, यार जाम पकवते यार. अरे सरांपेक्षा पण अवघड गणित घालते. स्वतः एसपी बँकेत कामाला आहे ना, म्हणून तिला असं वाटतं सगळ्यांनाच गणित येत असतील. यार सेम सरांसारखी बोलते यार ती. तेच ते तत्व, संस्कार एन ऑल. पण मनोहर देशपांडे सरांची मुलगी शोभते ती, दीपिका मनोहर देशपांडे. अरे गरीब माणूस बघून ताकदीचा मास दाखवतोय. तू मध्ये बोलणारा कोण? मी ऑर्डर देऊन 18 मिनिटं झाली तरी अजून नारळ पाणी देत नाही म्हणजे काय? तुझं दुकान आहे काय? तू जास्त बडबड करू नको. चल निघ चल. तुला आणि तुझ्या लैलाला नारळ पाणी दिलं म्हणून जास्त ओढू नकोस. जास्त तोंड चालवायचं ना. काय बोललास? इंद्रजी सानू, अगं किती दिवसांनी. अगं भावना, किती दिवसांनी काय? अगं तू कुठे होतीस इतके दिवस? तुला किती फोन केले. साधारण 3-1 वर्ष झाली असतील ना आपल्याला भेटून. हो, पिंकीच्या वाढदिवसाला भेटलो होतो ना बिग मॉल मध्ये 3 वर्षापूर्वी. अरे हो की. अगं पण तू होती कुठे? मंगळसूत्र लग्न झालं? हो. लव्ह मॅरेज? हो. हा माझा नवरा प्रशांत. आणि प्रशांत ही माझी कॉलेज मधली मैत्रीण सानिका. नमस्कार. हाय. भावना, पण तुझ्या घरचे खूप स्ट्रिक्ट होते ना ग. मग लव्ह मॅरेज कसं काय? ते कडक तर मी 10 कडक झाले. बाबांनी आमच्या तोडायचे सगळे प्रयत्न केले पण मी अजिबात ऐकलं नाही. आणि काय कमी आहे सांग प्रशांत मध्ये? पण माझ्या घरच्यांना हा आवडतच नव्हता. आम्ही खूप प्रयत्न केले. सानू, आपल्या घरचे ना आपल्या प्रेमाला कधीच समजून घेत नाहीत. खूप रडारड आणि नाटकं करतात. आजारी पडायची नाटकं करून मला इमोशनल ब्लॅकमेल पण केलं. पण आम्ही पाठी हटलो नाही. करायचं ग बिंदास लग्न. मी आई होणार ही बातमी कळल्यावर घरचे सगळं सोडून आले सरळ माझ्याकडे हात जोडत. काय रे प्रशांत? हो ना जानू, तू लय म्हणजे लय हुशार आहेस. चला आता आम्ही येतो. चल सांग, भेटूया. काळजी घे ग. हो हो चल बाय. घ्या. यांच्या घरी पण ऍक्सेप्ट केलं लव्ह मॅरेज. आणि ह्या प्रशांत पेक्षा माझा कार्तिक कित्येक पटीने चांगला आहे. पण माझं नशीबच फुटकं दिसतंय. आमच्याच लग्नाचे घोळ होऊन बसलेत. त्यावेळी भाऊजींचं ऐकून चूक केली मी. मला वाटतंय त्यावेळी बाबांनी पण आजारी पडण्याचं सोंग केलं होतं. तो भाऊजींचा डाव तर नव्हता ना आम्हाला वेगळं करायचा. कार्तिक आणि मी उगीच नादी लागलो भाऊजींच्या. नाहीतर आम्ही पण आता एकत्र असतो. अहो काय करताय? काय बोटाला लावून घ्याल ना. कशाला कांदा चिरताय? हे काय लहान पोर आहे का बोट कापून घ्यायला? बारीक कांदा चिरायला मला खूप आवडतं.
लोक आपले ते उगाच बाहेरून पाणीपुरी खाऊन येतात, त्यापेक्षा घरात सामान आणून बनवलेली पाणीपुरी सगळ्यात उत्तम. बघ हो शाबाशी. अगदी वेळेवर आलीस हो. काय झालं बाबा? आईने पाणीपुरीचा बेत केलाय, फर्स्ट क्लास एकदम. मी जरा तिला मदत करतोय बस, बाकी काय. काही नकोय मला ती मदत. सुरीनी बोट कापून घेतलं ना तर केवढ्याला पडेल ती पाणीपुरी माहितीये का? तुम्ही जाऊन बसा बरं तिकडे. तुम्हाला मदतच करायची आहे का? थांबा मी तुम्हाला देते का? थांबा मी आलीच. फ्रेश फ्रेश हो. हा हा. हे बघा ही प्लेट आहे ना, याच्यामध्ये ना तुम्ही काय करा, चांगल्या चांगल्या पुऱ्या या ताटामध्ये काढून ठेवा. ठीक आहे? फुटलेल्या नको. ठीक आहे. ताई, ए ताई, अगं किती हाका मारायच्या, बाहेर ये. काय काय किती आवाज द्यायची तुला? हा हे बघ, तुझ्यासाठी खास पाणीपुरीचा बेत केलाय, तेव्हा मदत करा मला. त्यातनं पाणीपुरीचा मसाला काढ. हे बघ, तिखट आणि गोड पाणी वेगळं वेगळं करायचं, पुदिना निवडून घ्यायचा आणि गुळ पण काढ थोड्या डब्यात. चल. हे आई, मलाच काय कामं सांगतेस तू? आली ना दीपू आता बँकेतून, मग तिला सांगा ना कामं. मी घरात तुम्हाला सापडते म्हणून सगळी कामं मलाच सांगायची का उगीच? अगं तसं नाही ताई, तसा काय विचार करतेस तू? तू आता लग्न केल्यावर सासरी जाणार, तुला कामाची सवय असायला नको का? अमितरावांकडे गेल्यावर सगळी जबाबदारी तुझ्यावर पडणार आहे, म्हणून म्हणते ती तशी. अमितराव भेटायला येणार आहेत, लक्षात आहे ना तुझ्या? बर मालती, त्या पुऱ्या काढून झाल्यावर आता काय काम आहे अजून? काय झालंय तुम्हाला आज? एवढं काय काम करायचंय? राहू द्या, झालं काम. दीपू, आता जरा फारच होतंय. तू सांगणार आहेस माझ्या लग्नाविषयी बाबांना का मी सांगू? आई, हे बघ प्लीज, आत्ता नको. तू बघतेस नाही बाबा किती खुश आहेत. आत्ता योग्य वेळ नाहीये सांगायची. आई, बाबा, तू सगळे खुश आहेत आणि मी एकटी दुःखी आहे. आणि मी का दुःखी राहू ग, जेव्हा मला कोणाचीही भीती नाहीये. दीपू, आता मला ना खूप त्रास होतो या सगळ्या गोष्टीचा. आणि कधी येणार आहे का ती वेळ? मुहूर्त आहे का? काय रे? हा, हो काका, सोडा ना, मला का पकडलं? लाज नाही वाटत तुला? हा, हे असले उद्योग करायला? सभ्य लोक राहतात तिथं. एक लक्षात ठेव, हे वागणं इथं नाही चालणार. हो काका, तुम्हाला कोणी हक्क दिला माझ्या अंगाला हात लावायचा? हात सोडा आधी. नाही सोडणार, आधी माफी माग माझी. हो सर, तुम्हाला सरळ सांगतोय ना, हात सोडा म्हणून. माझा हात उठला ना तर महागात पडेल. मला धमक्या देतोस? हो काय रे, हे तुझे संस्कार आहेत? हो. हा, अहो सर, असं काय पकडून ठेवलंय माझ्या अजयला? विचारा यालाच. हा मुलगा इथं जिन्यामध्ये बसवून एका मुलीबरोबर अश्लील चाळे करत होता. विचारा, मी पकडला याला. मला मारायच्या धमक्या देतो हा. शोभत का? शोभत असं वागणं याला? हो. अजय काय म्हणते सर? अगं आई, खोटं बोलताय ते. अगं ती माझी फक्त फ्रेंड होती, अभ्यासाच्या नोट्स न्यायला आली होती. मी तिला तेच देत होतो, यांनी उगाच बवाल केला. अदांत खोटं बोलतोय हा मुलगा. ती मुलगी मला बघून पळून का रे गेली? हा, का गेली? सर, अजयचा हात सोडा ना तुम्ही. एक माफी मग त्यांची. अशा मोठ्या माणसाची भांडायला लाज वाटते का रे तुला? हा, लाज वाटत असते ना तर असले चाळे इथे करत बसला नसतात. सगळे संस्कार विसरलाय, लाज कोळून प्यायलाय. माफ करा सर. चल चल म्हणते ना, चल. इंद्रा, आई, इंद्रा जरा सही कर याच्यावर. विधवांचं पुनर्वसन करतात ना, तर संस्थेला द्यायचं. अरे अशीच सही केलीस 9 वाजता? अरे बघ तरी अमाऊंट किती आहे. आई असू दे, तू दिलायस चेक म्हणजे काहीतरी चांगल्या कामासाठीच असणार, रक्कम महत्वाची नाही. इंद्रा 3 लाखाचा चेक आहे, असा विश्वास नाही ठेवायचा सगळ्यांवर. आई
सगळ्यांवर नाही ठेवत मी विश्वास, फक्त देशपांडे सरांवर, तुझ्यावर आणि देशपांडे मॅडम. आई हे काय का नाही विश्वास तुझा देशपांडे मॅडमवर? आहे, पूर्ण विश्वास आहे. चल इंद्रा, तर काय काही विसरत नाही असं? नाही नाही म्हणजे काही फोटो वगैरे? फोटो म्हणजे तू तुझ्या वॉलेटमध्ये दीपिकाचा फोटो ठेवत असशील ना? ए आई काही काय अरे. असं काही नाहीये. आई एक काम कर ना, तू पुढे हो, मी आलोच. बर. जायचं ना बाबांकडे, जा जा पटकन आवरून घे. चांगली साईड ना. पडलीस का? आता तिथे मास्कोट्याला जाऊन सांगितलं की आपण हिला झोडतो, तर पोलिसात नाही का देणार तो आपल्याला? काय तू पण वेडी समजलास का तुम्हाला? आणि ती एकटी गेली तर हे बोलेल ना सगळं तिकडे. मी जाते तिच्या बरोबर. मोठ्या जावयाला ठरलेले पैसे द्यायचे सोडून दुसऱ्या मुलीचं लग्न करतात काय? नयन, तुझ्या लग्नात झालेला अपमान मी विसरलेले नाही अजून. तुझ्या लग्नामध्ये फक्त हे शलाका आणि माती दिली आपल्याला त्याने. कसं विसरेल हे? आता मलाही बघायचंय ना दुसऱ्या मुलीच्या लग्नात काय काय देतात हे देशपांडे. आणि त्या दुसऱ्या मुलाला जर तुझ्यापेक्षा जास्त काही मिळालं ना, तर असा राडा घालेल ना त्या मुलापुढे, तर तो बघतच बसेल. आणि चांगली संधी चालून आली ना देशपांडेंना धडा शिकवायची. काय झालं मॅडम, इतक्या अर्जंटली का बोलवून घेतलं मला? तुम्हाला कार्तिकने सांगितलं का तुम्हाला? काय सांगितलंय? काय झालंय मॅडम? कसं सांगू ना, ही सुद्धा कळत नाहीये. बोलायची सुद्धा लाज वाटते. मॅडम जे झालंय ते बिनधास्तपणे सांगा. काय झालंय? आई प्रेग्नेंट आहे. कार्तिक. काय? आणि इंद्रजी, आता ना आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आपल्याला लवकरात लवकर घरी सांगायला लागणार आहे की आई आणि कार्तिकचं लग्न झालंय. आणि आता आज अमित आणि त्याच्या घरचे येणार आहेत आमच्या घरी ताईला बघायला. पण त्याचा नकार कसा घ्यायचा ना ते मी बघते. तुम्ही नका टेन्शन घेऊ. तुम्ही फक्त लवकरात लवकर घरी जा. आईंना हे सगळं सांगा आणि कार्तिकचं स्थळ घेऊन या ताईसाठी. घरी तर सांगायलाच हवं, पण मॅडम तुम्ही देशपांडे सर, आई, सानिका वगैरेची काळजी घ्या. मी येतो. ह्या सगळ्यात आपलं नातं विस्कटलं तर? इंद्रजी, वेळ आली तर? खरं प्रेम कधीच हरत नाही मॅडम, आणि माझा विश्वास आहे माझ्या प्रेमावर आणि तुमच्यावर पण. सानिकाजी, मी असा काही अगदी भीतीदायक माणूस असा नाही. म्हणजे तुम्ही बोलू शकता माझ्याशी. नाही म्हणजे त्या दिवशी आपण भेटलो होतो, पण तुम्हाला चक्कर आली आणि आपलं बोलणं काही होऊ शकलं नाही. म्हणून आज आलोय मी खास तुम्हाला भेटायला, तुमच्याशी बोलायला. ह्या आजही काही बोलत नाहीयेत. नाराज वगैरे झालेत का? अमित,
एम सॉरी, पण तुम्ही प्लीज ताईला नकार द्या. काय? हो, तुम्ही प्लीज ताईला नकार द्या. आपण का? मला पसंत आहेत त्या. आणि एक मिनिट, तुम्ही मध्ये का बोलताय? म्हणजे त्यांना बोलू द्या ना, त्या काहीच बोलत नाहीयेत. आणि हे काय चाललंय? हे बघा, काहीतरी कारण आहे म्हणूनच मी तुम्हाला सांगते ना. हे बघा, आम्हाला खरंच खरंच तुमची मदत हवी. मी हात जोडते तुमच्या पुढे. प्लीज प्लीज ताईला नकार द्या. आणि मी तिच्याच मनातलं सांगते, तिला नाही करायचंय लग्न. प्लीज. एक मिनिट, सानिकाजी, तुम्हाला मला नकार द्यायचा आहे का? अहो तुम्ही काहीतरी बोला, म्हणजे प्लीज काहीतरी. दीपू, झालं माझं? जाऊ मी? प्लीज. हे बघा, मी असं समजा की आमची अब्रू तुमच्या हातात आहे. प्लीज प्लीज नकार द्या. अहो पण असं अचानक तुम्ही मला. हे बघा, ताईने तुम्हाला नकार दिला ना तर आई बाबा तिला प्रश्न विचारतील, कारण विचारतील, आणि आम्ही आता आई बाबांना कारण नाही सांगू शकत. हे बघा, माझा नाईलाज आहे. प्लीज प्लीज ऐका माझं. मी विनंती करते तुम्हाला. आई बाबांना कारण कळलं ना तर त्यांना खूप त्रास होईल. त्यामुळे प्लीज तुम्हीच नकार द्या, म्हणजे तो विषय इथेच संपेल. आणि काय हो, नवल वाटतं मला तुमचं दीपिकाजी. म्हणजे पाहुण्यांना घरी बोलवायचं आणि मग स्वतःच त्यांना नकार द्यायला लावायचा. पण ठीक आहे, म्हणजे तुम्हा मुलींचं तुमच्या आई वडिलांशी जमत नसेल, तुम्ही मनमोकळेपणाने त्यांच्याशी बोलू शकत नसाल, पण तो तुमचा घरचा प्रॉब्लेम आहे. त्यासाठी माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या का झाडल्या तुम्ही? आणि काय हो, असा काय आणि किती संबंध आहे आपला? जर नकारच द्यायचा होता तर सरळ कॉल करून नकार कळवायचा ना. आमचा वेळ वाया गेला नसता हो. म्हणजे इथे सगळं बोलवून तुम्ही हे सगळं. असो, देशपांडे सर, काही चुकलं असेल माझं तर माफ करा मला. निघतो आम्ही. चला आई बाबा. नाही, ऐक ना. हेच का देशपांडे सरांचे तथाकथित संस्कार? मुलाकडच्या ना घरी बोलवायचं आणि स्वतःच सांगायचं मला नकार द्या म्हणून. कसं काय जमतं हो तुम्हाला? आम्हाला बाई जमायचं सोडा, सुचत सुद्धा नाही. पण तुमच्या या मुली करून मोकळ्या होतात. खरंच कौतुक करायला पाहिजे नाही? आम्ही आपले सोशिक हो, म्हणून अजून संबंध ठेवून आहोत तुमच्याशी. नाहीतर जावयाला घरी बोलवून त्याचा अपमान करायची ही परंपरा तुमचीच नाही का? वाचले हो अमितराव, पण बिचारा आमचं नयन फसला बिचारा आणि तुमच्या जाळ्यात अडकला. दीपिका, मेहंदी काढलेल्या तुझ्या हातावर किती शोभून दिसतील नाही या बांगड्या. माझा इंद्रा त्याच्या हाताने तुझ्या हातात त्या बांगड्या घाल. आई 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 काही वेळेला कुठे गेली? इंद्रा, आता जोपर्यंत दीपिकाशी तुझ्या लग्नाचं बोलत नाही ना, तोपर्यंत मी काही तुझा फोन घेणार नाही.
आता तुझ्या सासरकडूनच तुला फोन येईल. जावई बापू येताय ना? घ्या, परत एकदा संस्कार दाखवलेत तुम्ही तुमचे. माझी सून आहे, मी तिला काहीही करेन, तिच्या माहेरच्यांकडून वाटेल तसे पैसे काढेन. एवढंच करणार तुम्ही, एवढंच सुचतं तुम्हाला. तुम्ही ना प्लीज जा, निघा इथून प्लीज. जाते मी. आता एवढा अपमान झाल्यानंतर कोण थांबेल इथं? निघताय ना? हा, निघते. मोठ्या संस्काराच्या शिकवण्या देतात सगळ्या जगाला, पण स्वतःच्या मुलीची लपडी मात्र दाबून ठेवतात. पण कितीही दाबून ठेवली ना, ही लपडी लपून नाही राहणार. सगळ्या जगाला कळेल तुमचा दांभिकपणा. छी तू होईल सगळ्यांची, तेव्हा कळेल तुम्हाला. तेव्हा माझ्या अपमानाची शिक्षा मिळेल तुम्हाला, शिक्षा. वाटोळ वाटोळ होईल तुमच्या इज्जतीचं. काय हो, कशाला ओरडताय एवढे? काय झालं काय? अहो, देशपांडेची मधली मुलगी सानिका पळून जाऊन मौवालेशी लग्न केलं. आणि मी समजवायला गेले, मदत करायला गेले, तर मलाच घरातनं हाकलली की. पण कितीही लपवावं, ही लपडी चव्हाट्यावर आल्याशिवाय राहणार नाही. काय हो, खरं सांगता की काय? तर मी कशाला खोटं बोलते? माझ्या डोळ्यांनी पाहिलं आणि कानाने ऐकलं सुद्धा हे सानिकाचं पाप. अहो घ्या, म्हणजे आपलं ठेवायचं झाकून आणि लोकांचं पाव वाकून. अहो सकाळी माझ्या मुलाला हे मास्तर संस्काराचे धडे देत होते. अहो आमची लाज काढली त्यांनी सगळी. आणि यांची मुलगी, यांची स्वतःची मुलगी यांच्या आबरूचे दिंडवडे काढत त्या मवाल्या बरोबर गावभर फिरते. त्याचं काय करायचं? नाहीतर काय. अहो मी पण हेच म्हणत होते. लोक सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण. लोकांना अकला शिकवायच्या, स्वतःच्या घरात जरा डोकावून बघायचं ना, म्हणजे कळेल. सगळी लाज कोवळून प्याले तुम्ही देशपांडे मंडळी. खबर पक्की आहे ना? नाहीतर अहो मी कशाला खोटं बोलतेय? थांबा, हा बघा फोटो. या बघा. अहो बघा, लग्नाचा फोटोही लग्नाचा. सगळी लाज विकून पेली पोरीनी. बाप मोठ्या बडाया करतो ना, पण बापाच्या नाकावर टिचून धंदे केले पोरीनी. हाच आहे का तो मुलगा? अगदी मवाली वाटतोय. हो ना. तो वाटतोय म्हणजे काय, तो मवालीच आहे असं देशपांडे मास्तर स्वतःच म्हणाले. फोटो द्या इकडे. ही तर सुरुवात आहे देशपांडे मास्तर. आता तर तुम्ही स्नेहलताच्या पंजात आलात. एकदा म्हण ना, सगळं खोट आहे. गप्प नको बसूस. बाबा म्हणाले ना तसं एकदा म्हण की दीपू जे काही सांगते ना ते सगळं खोट आहे. म्हण, एकदा म्हण. ताई एकदा म्हण, हे सगळं खोट आहे. इकडे बघ, माझ्याकडे बघ आणि म्हण, हे सगळं खोट आहे. तुला असं गप्प बसून नाही चालणार. तुझं हे गप्प बसून जीव घेतोय आता, कळतंय का तुला? बोल 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 बोल. सगळं खोट. केलंय मी लग्न. कार्तिकशी केलंय मी लग्न. मी बायको आहे कार्तिकची. आणि आता तुम्हाला सगळ्यांना तो कितीही नाही आवडला ना, तरी आता तो माझा नवरा आहे. बस
हे मनोहर देशपांडे या सर्कशीचे रिंग मास्टर. या घरामध्ये ना सकाळ झाली ना की भुपाळी होते, तशी आमच्या घरामध्ये सर्कस चालू होते. आणि मग काय, मग या घरातल्या 4 बायकांनी यांच्या तालावरती नाचायचं असतं, बरोबर ना? हो ना, तुमच्या तत्वांच्या पिंजऱ्यामध्ये राहून. आणि ही बघा, ही एक जी आहे ना, ही तुमच्या तत्वांना भुलून जाऊन ना इथेच बिचारी फसली आहे. काय करते कलाका? हिला तर स्वतःच मतच नाहीये हो. ही बघा दीपिका, तुमची लाडकी संस्कारी मुलगी, सगळ्यात सगळं चांगलं असलेली मुलगी, बरोबर ना? ही तर तुम्हाला घाबरून आधीच तुमच्या शरण गेली आहे. काय होतंय तुला? हा, गप्प बस दीपिका, बोलू नकोस. आज मी बोलणार, तू नाही बोलायचं. तुम्हाला माहितीये, खरं तर ना आम्ही सगळ्या बायका तुमच्या घरामधल्या ना वाघिणी होत, वाघिणी. पण या सगळ्यांना पिंजऱ्यामध्ये राहायची सवय झाली आहे ना, काय करणार? पण त्यामध्ये एकीला तिच्या खऱ्या अस्तित्वाची जाणीव होते. ती वेगळा विचार करते. ती म्हणते, साला नाही राहायचं यांच्या तत्वांच्या पिंजऱ्यामध्ये, यांच्या शिस्तीच्या पिंजऱ्यामध्ये. मारू देत चाबूक, पण त्याच्या काबूमध्ये यायचंच नाही, असं म्हणून ती पळून जाते. मग देशपांडे मास्तरांच्या तत्वांची सर्कस चालणार कशी? कशी चालणार तुमची सर्कस? बरोबर ना? ताई खूप चुकीचं बोलते असं तू बाबांना. बाबा? हे आपले बाबा आहेत? खरंच का? हो, बाबा म्हणायच्या आधी तुम्ही देशपांडे मास्तर आहात, देशपांडे मास्तर. ज्यांना मुलीच्या सुखापेक्षा समाज काय म्हणेल ना याची जास्त चिंता आहे, बरोबर ना? आयुष्यभर कुणाचाही विरोध न ऐकलेले देशपांडे मास्टर, मुलीने केलेला बंड खूपच असेल ना तुम्हाला. आणि म्हणून ही असली सगळी नाटकं, इमोशनल ब्लॅकमेल करायची नाटकं. हे बघा, या सगळ्या इमोशनल ब्लॅकमेलने ना मला काही फरक पडणार नाहीये. मी या सगळ्या तुमच्या गोष्टींना ना ठोकर मारते. हो, केलं मी लग्न. तुम्हाला जर माझं प्रेम मान्य नसेल ना, मला तुमचं हे काही मान्य नाही, हे लक्षात ठेवा. होईल या सगळ्या असंख्य आठवणी आम्हाला कशा पुसता येतील? हा, बोल, कशा पुसता येतील? पाहिलंत ना कसा राडा चालू येतो. आणि हे मास्तर जगाला शांतीचे संदेश देत फिरतात. असं दांभिकपणा केला ना, अशी तोंडावर पडायची वेळ येते, बाकी काही नाही. बाबा बास करा आता, बास करा हे इमोशनल ब्लॅकमेल करणं. या सगळ्या गोष्टी दाखवून तुम्ही काय दाखवायचा प्रयत्न करताय हो? तुम्ही जे प्रेम दाखवायचा प्रयत्न करता ना, ते प्रेम मला या घरामध्ये कधीच नाही मिळालंय हो. कधीच त्याची जाणीव नाही झालीय. सतत सानिका कशी मूर्ख, बेजबाबदार, बेअक्कल आहे हेच मला सांगितलं गेलंय. आणि ही दीपू दीदी किती जबाबदार, किती हुशार आहेत हेच बिंबवलं गेलंय माझ्या मनात कायम. या दोघींनी काही केलं ना तरी ते चांगलं आणि बरोबर असतं. आणि त्याच गोष्टी जर मी केल्या ना तर नेहमी मी आरोपीच्या पिंजऱ्यात का असते बाबा? सांगा ना, का सारखं माझ्या दोघींची तुलना केली जाते? का? वैताग आलाय मला या सगळ्या गोष्टींचा, कंटाळा आलाय.
इथे देशपांडे कुठे राहतात? तुम्ही कोण? आणि देशपांड्यांच्याकडे काय काम काढलं? नाही, माझं जरा काम आहे. तुम्ही सांगता का कुठे राहतात? हो सांगते की. मला काय जातं हे सांगायला, हो की नाही? हे काय इथे राहतात. थँक्यू. एक मिनिट. कोण आहेत भया? काय माहित, या आधी कधीच पाहिलं नाही यानं इथे. देवा, माझंही घर दीपिकाच्या पावलांनी उजळून जाऊ देत आणि फक्त दीपिकाच माझ्या घरात चूल म्हणून येऊ देत. सॉरी, मी ओळखच नाही करून दिली माझी. मी जयश्री साळगावकर. मी माझ्या मुलासाठी तुमच्या मुलीचा हात मागायला आले. सासूबाई, सासूबाई एक मिनिट. कोण आहेस तू? सासूबाई म्हणजे कार्तिकची. अरे वा, तुमचा मुलगा आमच्या मुलीला पळवून नेतो, तिच्याशी लग्न करतो आणि तुम्ही सारवासारव करून तुमच्या सुनेला इथून न्यायला येता. अरे वा, काय कुटुंब आहे. वा. एक मिनिट. काय काय म्हणताय तुम्ही? कुणाचं लग्न? आणि तू मला सासूबाई का म्हणते? मला खरंच काही कळत नाहीये. काय चाललंय हे? कळत नाहीये? तुम्ही कार्तिकच्याच आई आहात ना? हो, मग कळत काय नाहीये? काय नाटक काय करताय? आज कशी वाटत नाही हो तुम्हाला? एक मिनिट ताई, तुम्ही प्लीज तोंड सांभाळून बोला. हे असलं सगळं ऐकून घ्यायला नाही आले मी इथे. हो, मग कशासाठी आलात? आपल्या मुलाच्या पापांवर पांघरूण घालण्यासाठी आलात? एक मिनिट. हे बघा ताई, मला असं वाटतंय की तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. हो, तुम्ही माझ्या मुलाला नावं ठेवताय, त्यांनी तुमच्या मुलीला पळवून नेला असं म्हणताय. पुरावा काय आहे तुमच्याकडे? अच्छा, पुरावा. बरोबर आहे, पुराव्याशिवाय सत्य सिद्धच होऊ शकत नाही ना. पुरावा हवाय ना तुम्हाला? पुरावा दाखवते मी. आई, हा फोटो बघा. तुमचा हा लाडका विद्यार्थी खोटं बोलला ना तुमच्याशी? खोटं वागला ना? आता तरी समजलं का तुम्हाला की तुमची ही तत्व, संस्कार, आदर्श हे सगळं खोटं आहे? बराच वेळ झाला नाही, यांचा राडा काही संपतच नाही बाई. उभे राहून राहून मी दमले. पाय माझे दुखायला लागले हो. आता जरा इंटरव्हल झालेला दिसतोय. मी थोडं बसून घेते. पुढचं सुरू झालं की मला बोलवा बरं का. गप्पा बस कार्तिक. नको मारू मला दादा, नको मारू. अहो कानविंदीबाई, कहाणीतला नायक आला बरं का. हो दादा ऐक ना दादा. इथे का जमलाय तुम्ही सगळे? लोकांच्या घरचे राडे बघायला? निघा, सिनेमा संपलाय.
हे बरं आहे, राडा तुम्ही घालायचा आणि बघणाऱ्यांना मात्र बोल लावायचा. लोकांच्या घरच्या गोष्टींची मजा घेताना एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या घरच्या अशा अशा गोष्टी आहेत ज्या जर लोकांना कळल्या तर लोक तुमच्या घरचा सिनेमा बघायला येतील. तुमचा मुलगा नयन 20 लाख रुपयांचं लोन आहे ना त्याच्यावर, फरार झाला होता म्हणे. आणि काय हो, अजय नाव ना तुमच्या मुलाचं, अस्मिता नावाच्या मुलीसोबत अफेअर आहे म्हणे त्याचं. चाट कॉर्नरवर काय काय भानगडी करतो हे कळलं तर लाज वाटेल मला सांगताना. चल कार्तिक. दादा ऐक ना दादा. चल ताई सांगा ना दादा. दादा तुमचा करायचा काय ऍक्शन सिनेमा सुरू? करू निघा निघा. घात केलाय माझा, तुम्ही सगळ्यांनी मिळून घात केलाय, फसवलंय सगळ्यांनी मला. आणि आम्हाला आपापल्या घरी राहायचा सल्ला दिला. आम्ही तुम्हाला येऊन सगळं सांगणारच होतो, पण यांच्या सल्ल्यामुळे आम्ही गप्प बसलो आणि तुम्हाला काही सांगितलं नाही. काय चुकीचा सल्ला दिला साळगावकरांनी? तुला माहितीये, तू हरवलीस असं वाटलं होतं बाबांना, आणि बाबा खूप टेन्शन मध्ये होते, हवालदिल झाले होते, ते खरंच खूप आजारी होते. आम्हाला घरी कोणाला सांगितलंही नव्हतं त्यांनी, एकट्यानेच टेन्शन घेतलं होतं. जेव्हा साळगावकर घरी आले ना, तेव्हा त्यांचं बीपी शूट झालं होतं. मग अशा परिस्थितीत ते कसं सांगणार होते तुमच्या लग्नाबद्दल? त्यांना तुमच्या लग्नाबद्दल कळलं असतं तर बाबांना काय झालं असतं काय माहित. मग काय चुकीचा सल्ला दिला साळगावकरांनी? त्यांनी जे सांगितलं ना ते त्या क्षणी योग्यच होतं. दीपू, आता या चर्चेला हा अर्थ नाहीये. ते व्हायचं ते होऊन गेलं, आता चर्चा करून काही साध्य होणार नाही. कार्तिक, सरांची माफी माग. दीपू, माझी कोणीही माफी मागू नका, कारण दोष तुमचा नाहीच आहे, दोष माझा आणि मालतीचा आहे. कारण आम्ही तुझ्या संगोपनात पालक म्हणून कुठेतरी कमी पडलेलो असणार. म्हणूनच तुला हे असलं कृत्य करण्याची बुद्धी झाली. कार्तिकराव, तुम्ही सुद्धा आम्हाला माफ करा, पण तुमच्यासारख्या उर्मट, उन्हाळ, बेजबाबदार मुलाला मी माझी मुलगी द्यायला नकार दिला. आणि दीपू, तुम्ही मला माफ कर, कारण तुझ्यावर मी डोळे झाकून विश्वास ठेवला. समोर आलाय. बस सर, बस, आता हे अति होतंय. आई, हे बघा, यापुढे माझ्या मुलाबद्दल एकही शब्द ऐकून घेणार नाही मी. तो तुमची माफी मागायला आला होता त्याने न केलेल्या चुकीसाठी, तरी तुम्ही त्याला वाटेल तसं बोलताय का?
तुम्ही कार्तिकला बोला ना, मारा झोडा काय वाटेल ते करा, मी काही बोलणार नाही, कारण त्यांनी चूक केलीये, चुकलाय तो. पण माझ्या इंद्रजीतला वाटेल तसं बोललेलं मी खपवून घेणार नाही. आई तुमच्या तब्येतीची काळजी म्हणून तरी लग्नाबद्दल काही सांगितलं नाही असं म्हणाला ना तो, मग तो खरंच बोलतोय. हो, तुमची भक्ती करतो तो, मग तुमच्याशी का खोटं बोलेल तो, का फसवेल तुम्हाला? सर, अख्खं जग खोटं बोलेल, अख्खं जग चुकेल, पण माझा इंद्रजीत कधीच नाही चुकणार. आई, माझा विश्वास आहे. असा अंधा विश्वास काय कामाचा आहे ताई? बघताय ना तुमच्या आंधळ्या विश्वासाने काय केलंय आज ते. माझ्या मुलावरचा विश्वास आंधळा नाहीये, तुमच्या मुलीवरचा विश्वास आंधळा आहे. बघताय ना काय झालंय ते. हो, आमची सानू तुमच्या कार्तिकच्या नादाला लागून आंधळं प्रेम करून बसली, पण तुमच्या दोन्ही मुलांनी तुमचाही विश्वासघात केलाय आणि आमचाही, आणि तेही अगदी जाणून बुजून ठरवून. बस पुरे. आरोप प्रत्यारोप आता खूप झाले. माझा निर्णय झालाय. यांना माझे संस्कार आणि तत्व मान्य नाहीत. ती जुगारून जे माझ्या विरोधात वागतात त्यांना या घरात जागा नाही. एक शब्द बोल नकोस. ज्या मुलीला वडिलांचा हक्क आणि प्रेम माहित नाही ती मुलगी माझी असू शकत नाही. आजपासून मी जगाला सांगेन. शेण घालतील लोक तोंडात. कधी का तुला कळतंय का तू काय बोलतेस ते? आई तू हे बघ, तू शांत हो. आपण दीपू, का शांत करतेस तू तिला? नको करू. तिला मला मारायचं असेल ना नेहमी सारखं? माराय, जितकं मारायचं ना तितकं मार. आता एक लक्षात ठेव, त्रास मला एकटीला नाही होणार आहे. मी तर 2 जीवांची आहे. हे काय सगळं? अगं आई, मी नाही. सानी, कार्तिक, आता तरी तोंड उघड आणि खरं काय ते बोल. भाऊजी, त्याला का विचारताय तुम्ही? मी सांगते ना तुम्हाला. आणि सॉरी भाऊजी, आता तुम्ही कार्तिकला नाही ओरडू शकत. तो माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप आहे. कार्तिक, जनाची नाही निदान मनाची तरी लाज राख. अगं आई, पण पोरखी आहे का हा सगळा? अगं आई, लग्नाचं खरं आहे, पण हे सासूबाई नका ना ओरडू त्याला. हो, आमचं प्रेम एकमेकांवर. प्लीज. गप्प बस. झालंय ते खूप आहे ना, कळत नाहीये का तुला? काही लाज वाटत नाही का रे तुम्हाला? अरे काय करायचं या कार्तिकचं आता? आई, मी निघतो. आता तरी पळपुटेपणा करू नकोस. खरं काय ते बोल. कार्तिक, तू काय म्हणतो ऐकू येत नाहीये? बोल ना. अरे सत्तू, भाऊजी, अहो मी सांगितलं ना तुम्हाला सगळं. लाज वाटत नाहीये का असं बोलायला?
हे संस्कार केले आम्ही तुझ्यावर? स्वतःच्या आयुष्याचं वाटोळा करून घेतलंयस तू. आई, वाटोळा नाही केलंय ग. आम्ही फक्त प्रेम केलंय. आमचं प्रेम आहे का एकमेकांवर? म्हणून दे. बाबा, बाबा मला बोलायचंय तुमच्याशी. हे बघा, तुम्ही रागवा, तुम्ही ओरडा माझ्यावर, हवं तर मला मारा, प्लीज माझ्याशी अबोला धरू नका. बाबा, आय एम सॉरी. मी तुम्हाला सांगणारच होते सगळं, फक्त थोडा वेळ घेत होते. आणि आम्हाला स्वप्नातही वाटलं नव्हतं हे असं काहीतरी घडेल. मला माहितीये तुम्हाला खूप त्रास होतोय. सॉरी. आणि आता ताईची सुद्धा आपणच काळजी घ्यायला हवी ना. नाव सुद्धा घेऊ नकोस तिचं. मग तिला अशा अवस्थेत वाऱ्यावर सोडायचं आपण? बाबा, अशा अवस्थेत तर शत्रूची सुद्धा काळजी घेतात. तर ताई तर आपलं कुटुंब आहे ना, आणि तुमचेच संस्कार आहेत ना आमच्यावर. प्लीज बाबा, प्लीज आम्हाला माफ करा. पाणी गळ्यापर्यंत होतं तोपर्यंत काही मार्ग निघाला असता. आता पाणी नाका तोंडाच्या वरून गेलंय. साप बुडालोय मी. केलंय मी लग्न. कार्तिकशी केलंय मी लग्न. मी बायको आहे कार्तिकची. आमचं लग्न साळगावकरने लावून दिलं. साळगावकर तुमचा मोठा मुलगा आणि बाबांचा लाडका विद्यार्थी. बाबा प्लीज, तिची अवस्था नाही आता घराबाहेर मला जाण्याची. काही फरक पडत नाही. दीपू बाजूला हो. बाबा, ती आई होणार आहे. बाबा, थोडं खाऊन घेता का? तुमच्या औषधांची वेळ होऊन गेली. बाबा, तुम्हीच म्हणता ना की अन्नावर राग काढू नये, आणि आता तुम्ही तसेच वागताय. तुमचा आमच्यावर राग आहे ना, मग आमच्यावर चिडा, पण प्लीज असे उपाशी पोटी राहू नका. हे बघा, मला माहितीये तुम्ही सकाळपासून काहीच खाल्लं नाही, त्यामुळे तुम्हाला खूप भूक लागली. प्लीज काहीतरी खाऊन घ्या, भूक मारू नका. नकोय मला. स्वतःला अशी का शिक्षा देता?
अहो गोळ्या घ्यायच्या आहेत ना, मग काहीतरी खायला हवंय ना. तुमचा राग मुलींवर आहे ना, मग माझं ऐका. हे बघा, पथ्य पाळली नाही आणि तुमच्या तब्येतीला काही झालं तर आम्ही कोणाकडे बघायचं. ऐका ना दीपू, मला माहिती आहे आता परिस्थिती खूप वाईट आहे, पण म्हणून आपण सगळं असं सोडून द्यायचं का? मॅडम सरांकडे बघायची हिंमत नव्हती माझी. सगळं काय होऊन बसलं मॅडम? इंद्राशी, आता काय होऊन बसलं याचा विचार करण्यापेक्षा ह्या पुढे काय करता येईल याचा विचार पण करायला हवा. आणि मला खात्री आहे आपण दोघं मिळून यावर नक्कीच मार्ग काढू. तुम्हाला अजूनही वाटतं की ह्यातून मार्ग निघेल? तुमचा विश्वास आहे माझ्यावर? प्रश्न झाला का मॅडम? हो की नाही? स्वतःहूनही जास्त. मग झालं तर असं समजा की ही आपल्या प्रेमाची परीक्षा. एका सेकंदात तिने आमची सगळी स्वप्न धुळीला मिळवली आहे. तुमच्या मुलाच्या नादी लागून. भाऊजींनी बाबांच्या तब्येतीचं कारण पुढे करून ना आम्हालाही सगळं लपवायला लावलं आणि आम्हाला आपापल्या घरी राहायचा सल्ला दिला. कार्तिक आणि सानिकाचं हे वैध लग्न असतं ना, तर मी अख्ख्या गावाला पेढे वाटले असते, आनंद साजरा केला असता. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच आहे.
चांगला टाइमपास चाललाय तुझा. तुझं काम कर ना. तेच करत होती रे. कंटाळा आलाय मला. बघ ना घरात सगळं वातावरण कसं सॅड झालंय. साधा व्लॉगही नाही करू देते आई. लुक काय देतोयस? हे सगळं ना तुझ्यामुळेच घडतंय. मुक्ता, ऑलरेडी माझं डोकं खूप फिरलंय. तू अजून माझ्या डोक्याला शॉट देऊ नकोस. हो ना, मग लग्नच का केलंस तिच्याशी? लग्न केलंस ते केलं, मग घरी का नाही आणतेस तिला? लॉंग डिस्टन्स मॅनेज आहे का तुमचा? काही झालं की कार्तिक जबाबदार, कार्तिक नालायक, कार्तिक मूर्ख. तुमच्या सगळ्यांचा ना कंटाळा आलाय मला. हो ना, इतके गट्स आहेत तर मग आण ना तिला घरी. संपव विषय. तुझ्यात आहेत गट्स? आहेत का? मग विचार तुझ्या लाडक्या इंदिरा दादाला जाब. त्याच्याच मुळे झालंय हे सगळं. ह्यात दादूची काय चुकी होती रे? लग्न तू केलंस तोपर्यंत ओके होत, पण काय? कार्तिक काय चाललंय? कधी सॉल्व्ह होणार आहेत हे सगळे प्रॉब्लेम? त्या सानिकाशी तर मला लग्नच करायचं नव्हतं. 5 दिवस त्या सितारा लॉज मध्ये होतो तेव्हाच कळलं होतं की ही मुलगी मला विकून खाणार आहे. जो काही प्रॉब्लेम आहे ना, तो प्रॉब्लेम आजच संपवून टाकतो दादाशी बोलून. काय ना, कायमची कटकट मिटवून टाकतो सगळी. कार्तिक, ताई, दीपू घाबरवलंस. हे बघ दीपू, सासूबाईंनी माझ्यासाठी बांगड्या आणल्या होत्या, पण कालच्या गडबडीमध्ये त्या मला देऊ नाही शकल्या आणि इथेच विसरून गेल्या. मी जयश्री साळगावकर. मी माझ्या मुलासाठी तुमच्या मुलीचा हात मागायला आले. अगं, मी ठेवणार नाहीये त्या. त्यांना परत करणार आहे. मी फक्त ट्राय करत होते. ऐक ना, तू घालून बघ ना. अगं नको. बघ ना, ऐक ना ताई. बघू ना तुला बसतंय का? माप चुकलं असेल बहुतेक. तुला काय हवं होतं? तू का आलीस इथे? घे, खाऊन घे. माझा आता मूड नाही, मी नंतर खाईन. ताई प्लीज थोडस काहीतरी खाऊन घे. दीपू, म्हंटल ना मला भूक नाही, मी नंतर खाईन. ताई अगं असं करून कसं चालेल? थोडी तरी काळजी घ्यायला हवी ना. घे, खाऊन घे. दीपू, मला उगीच लेक्चर देऊ नकोस. हा, म्हंटल ना नंतर खाईन. तू जा ना. बाबा, बाबा, मला माहिती होतं तुम्ही मला माफ कराल. थँक्यू सो मच. खाऊन घे. तुझ्या कर्माची फळं तुझ्या पोटात वाढणाऱ्या जीवाला भोगायला लावू नकोस.